नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला इंटरेस्टिंग टॉपिक आहे जनरल सायन्स, इयत्ता 8वी, प्रकरण 2, हेल्थ अँड डिसीज, त्याचा एक्सरसाइज. चला मग सुरुवात करूया. तर पहा, या एक्सरसाइज मध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतील. ठीक. तर पहिला प्रश्न, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. तर पहा, इन्फेक्शियस डिसीज कॅन बी पास फ्रॉम वन पर्सन टू अनदर आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज कॅनॉट बी पास फ्रॉम वन पर्सन टू अनदर. इट इज कॉज बाय पॅथोजेन्स. नॉन इन्फेक्शियस मध्ये लिहिता येईल इट इज कॉज ड्यू टू इंटरनल रिझन्स लाईक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असेल किंवा जेनेटिक डिसऑर्डर. बरं, इन्फेक्शियस डिसीजला कम्युनिकेबल डिसीज असं पण म्हणतात आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज नॉन कम्युनिकेबल डिसीज असतील. उदाहरणं पाहून घेऊ. डायरिया, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस एटसेट्रा. तिकडे डायबिटीस, सिकल सेल ॲनिमिया, हायपरटेन्शन आणि कॅन्सर. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय ऑड मॅन आउट. मलेरिया, हेपेटायटिस, एलिफंटायसिस, डेंग्यू. तर बा यांच्यामध्ये कावीळ, हेपेटायटिस हा ऑड आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एड्स हा ऑड आहे. बरोबर, एड्स हा व्हायरल डिसीज आहे आणि बाकीचे बॅक्टेरियल होते. पटकन जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आन्सर इन 1 to 2 सेंटेन्स विच आर व्हेरियस मीडिया स्प्रेडिंग इन्फेक्शियस डिसीज. तर पहा, इन्फेक्शियस डिसीज कॅन बी स्प्रेड थ्रू एअर, वॉटर, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट अँड ॲनिमल व्हेक्टर्स. ठीक आहे. त्यानंतर 5 नॉन इन्फेक्शियस डिसीजचे नाव सांगायचे की जे या प्रकरणात नाही आहे. ठीक. मग पहा, आपल्याला सांगता येतील जसे की आर्थरायटिस, कॅटारॅक्ट, ऑस्टिओप्रोसिस, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि अल्झायमर डिसीज. ठीक. बरं, डायबिटीज आणि हार्ट डिसीजची काय कारण आहे? तर पहा, डायबिटीज साठी महत्वाचं कारण आहे ओबेसिटी, स्थूलत्व, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस, इम्प्रॉपर डाएट आणि अनुवंशिकता, हेरिडिटी. आणि हार्ट डिसीज साठी धूम्रपान, मद्यपान, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्थूलत्व, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस, अनॅक्झिटी आणि अयोग्य असंतुलित असा आहार. ठीक. चौथा प्रश्न आहे, व्हॉट कॅन बी अचीव अँड व्हॉट कॅन बी प्रिव्हेंटेड. ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर. उकडून थंड केलेलं आणि गाळलेलं पाणी पिलं तर काय अचीव होऊ शकतं? तर पहा, बॉइलिंग अँड फिल्ट्रेशन आर मेथड ऑफ प्युरिफाईंग वॉटर विच मेक इट सुटेबल फॉर कन्झम्पशन. बरोबर आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर कॅन हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर बॉर्न डिसीजेस सच ॲज टायफॉइड अँड कॉलेरा. सेकंड क्वेश्चन, स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम अवॉइड केल्यानं काय अचीव होईल? तर पहा, स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर डेंजरस टू अवर हेल्थ अँड ॲज वेल ॲज सोसायटी. ठीक. स्मोकिंग लीड टू व्हेरियस काइंड ऑफ रेस्पिरेटरी डिसऑर्डर अँड हिंडर्स द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. श्वसन संस्थेचे आजार होतात, लंग कॅन्सर होतो. अँड कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल इफेक्ट द नर्वस सिस्टम as well as digestive system of our body. बरोबर आहे. Avoiding alcohol and smoking can protect individual from various diseases and it can be help in living healthy and stress-free life. असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. बरं, दररोज संतुलित आहार आणि व्यायाम केल्याने काय होतं? तर बघा, बॅलन्स डाएट म्हणजे असा डाएट की ज्याच्यामध्ये आपली सर्व न्यूट्रिएंटची गरज पूर्ण होते, है ना. तर मग बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज आर की टू गुड हेल्थ आणि याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. इट प्रमोट गुड स्लीप. ठीक. पुढचा पॅसेज काळजीपूर्वक वाचा. मास्टर एक्स 3 वर्षाचा आहे. तो त्याच्या फॅमिली सोबत झोपडपट्टीत राहतो. त्याच्या घराजवळ पब्लिक टॉयलेट आहे. त्याचे वडील ड्रंकार्ड आहे आणि मदरला बॅलन्स डाएटचे इम्पॉर्टन्स माहिती नाही आहे.
तर त्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात. Since the house of Master X is near toilet and he live in a slum area, the chances are that there is less cleanliness, कमी स्वच्छता असेल. There are chances that may suffer disease like salmonellosis, diarrhea, trachoma आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत तसे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, तुम्ही त्याला कशी मदत कराल. तर पहा, सर्वात अगोदर त्यांच्या फॅमिलीला स्वच्छतेचं महत्व आपण समजावून देऊ शकतो आणि त्यांना आणि त्यांच्या मुलांना बॅलन्स डाएटचं महत्व सांगू शकतो. सिन्स द फादर इज ड्रंकार्ड, हे नीड काउन्सिलिंग अँड ट्रीटमेंट टू गेट रीड ऑफ दिस हॅबिट ऑफ अल्कोहोलिझम. त्याच्या वडिलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि प्लीज तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, गिव्ह द प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ द फॉलोइंग डिसीज. डेंग्यू, कॅन्सर, एड्स. डेंग्यूसाठी गप्पी मासे पाळायचे, बरोबर आहे, कारण डेंग्यू हा चांगल्या पाण्यात वाढतो. लार्वा इटिंग फिशेस शुड बी इंट्रोड्यूस इन पॉन्ड्स. कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ वॉटर शुड ऑलवेज बी डन इन क्लोज वेसल. पॉटेड प्लांट शुड हॅव प्रॉपर ड्रेनेज टू अवॉइड कलेक्शन ऑफ वॉटर इन द पॉट्स. पाणी साचू द्यायचं नाहीये. पेस्टिसाइड शुड बी यूज अगेन्स्ट मॉस्किटो अँड वेन रिक्वायर्ड, गरजेप्रमाणे तुम्ही कीटकनाशक सुद्धा वापरू शकता असं सांगता येईल. कॅन्सरसाठी पहा काय सांगता येईल. प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर कॅन्सर. हॅव अ हेल्दी डाएट, चांगला आहार ठेवा. एक्सरसाइज रेग्युलरली, नियमितपणे व्यायाम करा. अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम, है ना, धूम्रपान आणि मद्यपान त्याग करा त्यांचा. गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या असं आपल्याला सांगता येईल. पुढचं आहे एड्स, अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. द प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर एड्स आर अवॉइड सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ unknown person, screening of blood before transfusion, and avoid sharing of needles. ठीक आहे. Move toward the next question. Explains the importance of balanced diet. Balanced dietचं महत्व. The balanced diet help us in various ways. It provides us with important nutrient required for the growth of the body, help us to stay fit and free from diseases. आपले इम्युन सिस्टम स्ट्रेंथन करतं आणि आपल्या बॉडीली फंक्शन है ना व्यवस्थितपणे काम त्याच्यामुळे होतं. हेल्प्स मेंटेन अ हेल्दी वेट, रिड्यूस बॉडी फॅट, प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी एटसेट्रा एटसेट्रा फायदे आपल्याला सांगता येतील जर आपण बॅलन्स डाएट घेत असू, संतुलित आहार घेत असू. समजलंय. पुढे जाऊया. फिजिकल एक्सरसाइज किंवा योगासनाचे काय फायदे. इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइज अँड योगासनाज आर रिड्यूस द रिस्क ऑफ हार्ट अटॅक, हार्ट अटॅक येणार नाही. हेल्प इन मॅनेजिंग वेट बेटर, है ना, तुमचं वजन नियंत्रणात ठेवेल. हेल्प इन मेंटेनिंग ब्लड कोलेस्टेरॉल लेवल, रक्तात कोलेस्टेरॉलची लेव्हल मेंटेन ठेवेल. बूस्ट द एनर्जी लेवल, तुम्हाला ऊर्जा प्रदान करेल आणि याच्यामुळे तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल. फील इट मेक यू फील रिलॅक्स्ड. ठीक. बरं, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मेक अ लिस्ट. व्हायरल डिसीज. व्हायरल डिसीजची नावं बघा तुमच्या स्क्रीनवर. मिझल, मम्स, स्वाईन फ्लू, चिकन पॉक्स एटसेट्रा. बॅक्टेरियल डिसीज पुस्तकात सुद्धा दिलेली आहे. ट्युबरक्युलोसिस, डिप्थेरिया, घटसर्प, टिटॅनस, धनुर्वात, कॉलेरा, पटकी, टायफॉइड अशी देता येतील. इन्सेक्ट बॉर्न डिसीजेस,
सोपे आहे. डेंग्यू, मलेरिया आणि प्लेग. सर्वात शेवटी अनुवंशिक आजारामध्ये आपण सांगू शकतो डायबिटीज आहे, हायपरटेन्शन होऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला अजून काही नावं लिहायची असले तुम्ही लिहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. राईट द इन्फॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तर कॅन्सर इज नॉन इन्फेक्शियस and deadly disease that result in uncontrolled growth of the tumor cell or cancer cell. तर याचं डायग्नोस्टिक कसं करायचं, तर आपल्याकडे आहे बायोप्सी, त्यानंतर आहे एंडोस्कोपी. एंडोस्कोपीमध्ये काय करतात, छोटासा कॅमेरा बॉडी ऑर्गनमध्ये ते रिलीज करतात. ब्लड टेस्ट आहेत आणि स्पटम अँड ब्रॉन्कियल वॉशिंग अनालिसिस आहे, त्यांना थुंकी वगैरे चेक करतात. आणि याची ट्रीटमेंट तर रेडिएशन थेरपी आहे. तर याच्यामध्ये हाय इंटेन्सिटी रेडिएशन वापरतात आणि कॅन्सरच्या सेल तशाने मरतात. त्यानंतर केमोथेरपी तुम्हाला माहिती असेल, युवराज सिंगचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, याच्यामध्ये केमिकल ड्रग्स वापरतात. इम्युनोथेरपी आपली इम्युन सिस्टीम वाढवतं आणि कॅन्सरच्या सेलला ते फाईट करते. आणि त्याच्यानंतर सांगता येईल स्टेम सेल ट्रीटमेंट. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, एनलिस्ट द नेम्स अँड कंपोजिशन ऑफ द मेडिसिन प्रेझेंट ॲट युअर होम. हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लिहू शकता. मला जे सापडलं मी त्यासारखी नावं बनवलेली आहेत घरामध्ये. द फॉलोइंग मेडिसिन आर फाउंड इन अवर हाऊसेस. तर सगळ्यात पहिले वोलिनी आहे, पेन किलर आहे. त्याच्यामध्ये डायक्लोफेनॅक, डायइथेलामाइन, लेन्सिड ऑइल आहे, मेथिल सॅलिसायलेट आहे. त्यानंतर पॅरासिटामॉल, पॅरासिप त्याला म्हणतात तुम्ही. ॲसिटामिनोफेन हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर कोणतंही डायजिन किंवा इनो घेऊन घ्या. ड्राईड अल्युमिनियम हायड्रोक्साईड, मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिका हायड्रेट, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड है ना, मिथिकोन, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. एक लिहितो अजून, वोमिकाइंड बघा लहान मुलांसाठी असतं, त्याच्यामध्ये ओंडास्टेरॉन असतं.